नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. आज 5 ऑगस्ट 2026 आज आपला 26वा दिवस. मित्रांनो, आपण बघत असतो MPSC ग्रुप सी प्री एक्झामसाठी आणि पोलीस भरती 2026च्या यांच्या आधारावर जुने एक्झाममध्ये ज्या वर्ल्ड प्रिव्हियस एक्झाम झाल्या त्यांच्यामध्ये येणारे प्रश्न आणि त्याच्या संभाव्य पुढच्या वेळेस येणारे जे प्रश्न आपण ते बघत असतो. आपला पॅटर्न कशावर असतो? आधारित सामान्य ज्ञानचे प्रश्न असतात, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी असतात. आपलं मिशन आहे सरकारी नोकरी आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळतात MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरतीचे 2026चे 25 प्रश्न. त्या 25 प्रश्नापैकी तुमचं काम काय असतं मित्रांनो? प्रश्न बघायचा, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि तो प्रश्न बरोबर आला की नाही ते तुम्हाला व्हेरीफाय करायचं आणि शेवटला सांगायचं किती मार्क मिळाले. आणि त्याचप्रमाणे लेक्चर कसं वाटलं त्याचा फीडबॅक पण द्या, म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहित होईल आणि आम्हाला पण तुमच्यासाठी सेवा करायचं भाग्य लाभेल. चला, आज आपण पहिला प्रश्न बघूया. गगनयान हे भारताच्या कोणत्या कार्यक्रमाचे नाव आहे? मंगळ कक्षा मोहीम, नेव्हिगेशन उपग्रह मालिका, सूर्य मोहीम, मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम. तर काय मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम हा गगनयान हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचा हा एक प्रोग्राम आहे. मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम म्हणजे वुमन स्पेसिफाईड प्रोग्राम आहे. या मोहिमेचा एक मुख्य उद्देश आहे भारतीय अंतराळवीरांना भारतीय बनावटीच्या अंतराळातून पृथ्वीच्या निम्न कक्षेतून म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवणे आणि सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हा गगनयानचा मुख्य उद्देश आहे. आता आपल्याला परीक्षेत काय काय येणार आहे? गगनयान हा कोणत्या कार्यक्रमाचा आहे? मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम. कोणती संस्था काम करते त्याच्यावर जी संस्था काम करते तिचं नाव आहे मित्रांनो इस्रो. आणि आंतरवेळाचे नाव काय आहे? गगन नॉट्स. राहील लक्षात? आता बाकीच्या ऑप्शनचं जर आपण ॲनालिसिस केलं तर मंगळ कक्षा मोहीम ही कशासाठी आहे? मंगळ मोहीम आहे. आणि नेव्हिगेशन उपग्रह मालिका ही नेविक म्हणजे आपली भारताची भौगोलिक स्थिती म्हणजे थोडक्यात आपला मॅप. GPS सगळ्यांना माहिती आहे तो अमेरिकेचा आहे, तसाच आपला एक नेव्हिक ॲप आहे तो आपला याचा आहे भारतीय उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीचा आहे. आणि सूर्य मोहीम ही आदित्य L1 आहे. समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री जनधन योजना ही केव्हा सुरू करण्यात आली? 2015, 2016, 2019, 2014. तर ही प्रधानमंत्री जनधन योजना मित्रांनो 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. याचा मुख्य उद्देश काय होता मित्रांनो? प्रत्येक कुटुंबाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. याच्या अंतर्गत झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करणे, डेबिट कार्ड, अपघात विमा, जीवन विमा, इतर आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रधानमंत्री जनधन योजनेचं काम होतं. पुढचा प्रश्न. PM स्वयंनिधी अंतर्गत पतविक्रेत्यांना पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त किती कार्यशील भांडवल कर्ज मिळू शकते? 5,000, 50,000, 25,000, 10,000. तर किती मिळतं मित्रांनो? 10,000. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. PM सन्मान निधी अंतर्गत म्हणजे PM सन्मान निधी काय आहे? प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधी ही योजना कधी चालू झाली? ही योजना चालू झाली मित्रांनो 1 जून 2020 मध्ये. त्याच्यामार्फत काय केलं जायचं? जे पतविक्रेते रस्त्यावर जे काही गाडा लावतात किंवा काही छोटे मोठे उद्योग करतात
त्यांना मूळ स्वरूपात पहिल्या टप्प्यात आपल्याला 10,000पर्यंत कार्यशील भांडवल कर्ज मिळवून देणे आणि वेळेवर परतफेड केल्यास त्यांना पुढील अधिक रकमेसाठी कर्ज मिळण्याची सुविधा होती. आता ही योजना चालू झाली होती 1 जून 2020 मध्ये पत विक्रेत्यांसाठी. पहिला टप्पा हा 10,000चा होता. दुसरा टप्पा जर विचारला, हा पहिला टप्पा होता. दुसरा जर विचारला, दुसरा होता तो 20,000 आणि तिसरा होता तो थर्ड होता तो 50,000चा. चला, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 जून, 22 एप्रिल, 16 सप्टेंबर, 21 मार्च. तर कधी साजरा केला जातो? 5 जून रोजी. ऑप्शन क्रमांक ए आपला योग्य उत्तर आहे. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश काय? हा दिवस साजरा करायचा पर्यावरणाचं संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेचं संवर्धन, हवामान बदलात जनजागृती करण्यासाठी साजरा करतो आपण. बावीस एप्रिल हा कोणता दिवस आहे मित्रांनो? जागतिक वसुंधरा दिवस म्हणजे अर्थ डे. 16 सप्टेंबर काय आहे? जागतिक ओझोन डे. आणि 21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन डे. आणि असं जर विचारलं तर जागतिक पर्यावरण दिन पहिला कधी साजरा केला? तर त्याची तारीख येणार आहे मित्रांनो 5 जून 1973. महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 2025-26 नुसार पात्र महिलांना दरमहा किती मदत दिली जाते? 500, 1500, 1000, 2000. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपल्या घरातल्या जेवढ्या महिला आहेत त्यांना सगळ्यांना, म्हणजे आपल्या आईला किती पैसे मिळतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, हे सगळ्यांनाच माहीत असेल. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता ही योजना किती वयोगटातील महिलांना लागू होती? तर ती 21 ते 65 याच्या आतमध्ये जेवढ्या महिला असेल त्यांना लागू होती. आणि ही योजना कधी सुरू झाली हे पण महत्त्वाचं आहे. 28 जून 2024 या दिवशी सुरू झाली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? सी.पी. राधाकृष्णन, रमेशभाई जिष्णुदेव वर्मा, भगतसिंग कोश्यारी. तर कोण आहे मित्रांनो? श्री जिष्णुदेव वर्मा. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. आता श्री विष्णुदेव वर्मा यांनी ज्यावेळेस सी.पी. राधाकृष्णन काय झाले, उपपंतप्रधान झाले किंवा राज्यसभेचे चेअरमॅन झाले, त्याच्यानंतर 10 मार्च 2026 रोजी 10 मार्च 2026 रोजी 22वे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली. आता यापूर्वीचे मी तुम्हाला सांगितलं सी.पी. राधाकृष्णन होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणती आहे? 10+2, 8+4, 6+4, 2+2, 5+3+3+4. तर काय मित्रांनो? 5+3+3+4. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत पारंपरिक शिक्षण पद्धती कोणती होती? तर 10+2 होती. तर ती त्या पद्धतीऐवजी तर कोणती पद्धती वापरली त्यांनी? 5+3+3+4 ही रचना वापरली. आता पहिलं 5चं काय आहे? फाउंडेशनल स्टेज.
त्याच्यामध्ये काय येतं, वय 3 ते 8 वर्षापर्यंत, म्हणजे ज्युनियर KG ते टू दुसरीपर्यंत. ओके. आता दुसरा 3 काय ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. 3 जो आहे, 3 म्हणजे प्रिपेटरी एज. याच्यात कोणतं वय चालतं, वय 8 ते 11 वर्ष, म्हणजे इयत्ता 3री ते 5वी पर्यंत. चौथा मिडल स्टेज, तो बी 3 वर्षाचाच होता. तो किती होता, वयोगट 11 ते 14, म्हणजे 6वी ते 8वी. आणि 5वा जो होता तो किती होता, 4 वर्षाचा होता, तो सेकंडरी स्टेज, तो 14 ते 18 वर्षापर्यंत, म्हणजे 9वी ते 12वी. आता नवीन एज्युकेशन पॉलिसीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे, इयत्ता 5वीपर्यंत मातृभाषा किंवा स्थानिक भाषेत शिक्षण देण्यावर भर. इयत्ता 6वीपासून व्यावसायिक शिक्षण किंवा व्होकेशनल एज्युकेशन आणि इंटर्नशिप शिकवणार, आणि बहुविषयक मल्टीडिसिप्लिनरी शिक्षणावर भर देणार, आणि पाठांतराऐवजी कौशल्यावर शिक्षण आधारित राहणार आहे. आणि आता हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसी ती जाहीर झाली, ती कधी झाली मित्रांनो, 29 जुलै 2020. लक्षात राहू द्या. चला, भारताची पहिली सूर्य निरीक्षण मोहीम कोणती होती, चंद्रयान-3, गगनयान, आदित्य-L1, मंगळयान. आता मी तुम्हाला मागचाच आपला पहिला प्रश्न केलेला आहे. गगनयान ही मोहीम कशाची होती, अंतर्विभागामध्ये माणूस पाठवण्याची. चंद्रयान-3 चंद्रयानाची, गगनयान ही मानवी अंतराळात माणूस, आणि मंगळयान ही मंगळ ग्रहासाठी, आणि आदित्य-L1 ही सूर्याची. तर त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय येणार आहे, सी आपलं योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो. आता ही मोहीम स्टार्ट कधी केली होती, तर ही स्टार्ट केली होती 2 सप्टेंबर 2023. आता महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे, 248, 278, 294, 288. तर किती आहे मित्रांनो, 288. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. आता तिचा कार्यकाळ किती असतो, तर कार्यकाळ पण महत्त्वाचा आहे. तो किती असतो, 5 इयरचा असतो. आता हे विधानसभेचे 288, तर विधान परिषदचे किती आहे, तर 78 सदस्य आहेत. नीती आयोगामधील नीतीचा पूर्ण रूप काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन, न्यू इंडिया ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह, नॅशनल इंटिग्रेटेड ट्रेड इन्स्टिट्यूशन. तर काय मित्रांनो, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता यात नीती आयोगाची स्थापना कधी झाली, तर 1 जानेवारी 2015. त्याच्या अगोदर कोणता आयोग काम करत होता, तर प्लॅनिंग आयोग, प्लॅनिंग कमिशन किंवा आयोग. असा बी प्रश्न विचारतो, प्लॅनिंग कमिशनची जागा कोणत्या आयोगाने घेतली, तर नीती आयोगानं घेतली. हिचा आणखी नीती आयोगाचा एक साधा प्रश्न आहे, नीती आयोग कोणत्या कार्यप्रणालीवर काम करतो, तर तो कोणत्या कार्यक्रम करतो, त्याची पॉलिसी काय, थिंक टँक.
पुढचा प्रश्न आहे, सरळ रूप द्यायचं आहे 15 + 6 भागिले 3 गुणिले 2 -4 इक्वल टू किती. आता मित्रांनो बघा, 3 दुने 6, ओके, बेदुने 4, 15 प्लस आता काय राहिला 2 गुणिले 2 -4 इक्वल टू काय, बेदुने 4, 4 4 कॅन्सल झाला. उत्तर काय असणार आहे, 15 असणार आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. आता एक 150 मीटरची गाडी आहे, मीटर लांबीची गाडी आहे, एका खांबाला 10 सेकंदात पार करते, तर तिचा वेग किती किलोमीटर असू शकतो. तर सरळ सरळ मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, 150 भागिले 10 त्याला काय करावं लागणार, मीटर पर सेकंद किलोमीटर पर तासमध्ये करायचं आहे, तर त्याला काय करावं लागणार 18 गुणिले 5 करावं लागणार आहे. 5 त्रिक 15, 1 0 1 0 गेला, 18 त्रिक 54, 54 किलोमीटर पर हावर एवढी गाडी पळणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एका माणसाने एक वस्तू 450ला विकत घेतली आणि ती 540ला विकली, तर त्याचा नफा टक्केवारी काढा. तर किती नफा काढला मित्रांनो, 450 - 540 - 450 किती निघाला, 50 आणि 40 90, 90 भागिले विक्री खरेदी किंमत किती होती 450 × 100. हा 9, हा 0, हा 0, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 1/5 × 100 असेल तर किती, 20 5 100 म्हणजे 20% त्यानं काय केलं, प्रॉफिट काढलं. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक कार 4 तासात 240 किलोमीटर अंतर पार करते, त्याची सरासरी किती. सरळ सरळ मित्रांनो सरासरी काढायची असेल तर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे, 240 भागिले 4, 4 भाग द्या, 4 25, 4 24 किती राहिले 60. ऑप्शन क्रमांक डी 60 किलोमीटर तास एवढं त्याचं ॲव्हरेज किंवा सरासरी निघणार आहे. त्याने 250चा 0.4च्या 0.6ची किंमत शोधा असं विचारलेलं आहे. त्यांनी काय विचारलं आहे, 250 × 0.4 पुन्हा याला 0.6. आता 250चा 0.4 किती येणार आहे ते बघू आपण. 250 × 0.4, 0.4 म्हणल्यावर 4% / 100 करू, ओके. नाही 2 मिनिट, .4 डायरेक्ट पॉईंट नाही असं ते करा. 4 0 0, 5 चोक 20, 4 5 20, हातच्याला 2, अडीचशेचा 40%, सॉरी, हा 0 0, हा 0 0, आणि 25 चोक 100 आला. आता 100चा 0.6 म्हणजे 100चे 60%.
हे 2 हे 0 उरला 60. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. आता मित्रांनो काय विचारलं त्यांनी, 250चा 40% काढायचा आहे आणि नंतर या 250चा 40% जो 100 येणार आहे ते 100चा 60% काढायचा आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होईल, तर मुलाचे सध्याचे वय शोधा. आता समजा मुलाचे वय किती आहे, 1 आहे मुलाचे, लक्षात ठेवा. नंतर वडिलांचे वय किती आहे, वडिलांचे वय किती आहे 4x, 4 पट आहे ना. आता 5 वर्षानंतर काय होणार आहे, 4x, 5 इयर नंतर मुलाचे वय x + 5 आणि वडिलांचे वय 4x + 5, पण किती असणार आहे ते 3 पट आहे. मग सरळ सरळ काय करायचं आपल्याला, 4x + 5 = 3x + 5. 4x 3x 1x उरला, तिकडे किती गेले 5 आणि 5 किती झाले 10 झाले. x = किती येणार मित्रांनो 10 वर्ष. 10 वर्षाचं ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका व्यापारी वस्तूतील छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा 40% जास्त ठेवतो, तर छापील किमतीवर 10% सूट देतो, तर त्याचा टक्केवारी काढा. CP किती आहे, आज समजा की 100 आहे, त्याच्यावर तो छापील किंमत किती 40% लावतो, म्हणजे तो किती जाणार आहे 140 होणार मित्रांनो. आणि त्या 140वर किती सूट देतो 10%. सूट किती देतो 10%. 10% सूट दिलं तर 14 कमी होतील. 14 कमी झाले म्हणजे तो किती होईल 126. आता ही जी 100ला वस्तू होती ती किती रुपयाला विकतो तो 126, म्हणजे किती टक्के प्रॉफिट कमवतो तो 26%. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. सोपे करा. 0.75 + 0.4 सहसा मित्रांनो बेरीज करा. 0.75 0.40 हा 5 तासाचा आहेत ना, 7 आणि 4 11, 4ला 1 हा 1 पॉईंट तासाचा 1.15. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हा का एका विशिष्ट सांकेतिक भाषेत चेअर DIBJS असे लिहिता तर टेबल कसे लिहितील. चेअरचा बघा मित्रांनो काय ते, C नंतर D, H नंतर I, A नंतर B, I नंतर J आणि R नंतर S, म्हणजे लगातार लेटर घेतलेलं. तसंच टेबलचा T नंतर काय येणार मित्रांनो, T नंतर येईल U, A नंतर B, B नंतर C, L नंतर M आणि E नंतर F, UBCMF. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. अतिश विद्यार्थ्याच्या रांगेत प्रिया डावीकडून 12व्या क्रमांक आहे. जी प्रिया आहे ती 12व्या क्रमांक आहे डावीकडून, आणि संजय हा प्रियाच्या 8व्या स्थान उजवीकडून आहे. किती आहे 8व्या स्थानावर उजवीकडून आहे संजय. ही झाली प्रिया, हा झाला संजय 8व्या स्थानावर. आता टोटल विद्यार्थी किती मित्रांनो, एकूण विद्यार्थी किती आहे 30. प्रिया कितव्या स्थानावर आहे, एकूण विद्यार्थी प्रिया कितव्या स्थानावर आहे 12व्या, आणि संजय कितव्या 8व्या. आता त्याचं काय करायचं, 12 आणि 8 किती होत्या 20 होता. 30 - 20 + 1, 30तून 20 गेले किती 10 राहिले. 10 + 1 11, कितव्या स्थानावर येणार आहे, उजवीकडून शोधला संजयचा क्रमांक तर 11वा येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर येणार आहे.
आता सगळीतील घात संख्या शोधायची. 3, 6, 11, 18, 27. पुढची संख्या कोणती? आता नीट बघा मित्रांनो. 3 आणि 6 किती? 3चा फरक आला. 11 आणि 6 कितीचा फरक आला मित्रांनो? 5चा आला. 18 आणि 11 कितीचा आला? 7चा आला. आणि 27 आणि 18 कितीचा आला? 9चा आला. आता कितीचा यायला पाहिजेत? 11चा यायला पाहिजे. 3, 5, 7, 9, 11, 13, 17. तर कितीचा यायला पाहिजे? 11चा. 27 मध्ये 11 प्लस करा. 8, 3, 38. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका सांकेतिक भाषेत मदर NPUIFS असे लिहितात, तर त्याच्या भाषेतील फादर असं कसे लिहाल? आता बघा काय आहे. M नंतर N, O नंतर P, T नंतर U, H नंतर I, E नंतर F आणि R नंतर S. म्हणजे नेक्स्ट लेटर घेतलेलं आहे. तसंच फादरचं घ्यायचं आहे. F नंतर काय येणार मित्रांनो? F नंतर येणार G, A नंतर येणार B, T नंतर येणार U, H नंतर येणार I, E नंतर येणार F आणि R नंतर येणार S. GBUIFS. GBUIFS. ऑप्शन क्रमांक C आपलं योग्य उत्तर असणार आहेत. आता पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न कसा सांगितलं मी तुम्हाला? वेन डायग्राम सोडायचा. काही पेन पुस्तक आहे. आता हे पेन आहे, याला आपण पेन देऊ आणि याला आपण पुस्तकं देऊ. ओके. सर्व पुस्तके कागद आहे. सर्व पुस्तके, जो हा पुस्तके आहे तोच काय आहे? कागद आहे. ओके. आता निष्कर्ष काय सांगितलं त्यांनी? कन्क्लुजन. काही पेन कागद आहे. काही पेन कागद आहे. इडा आला कॉमन भाग. त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. काही कागद पेन आहेत. ओके. दोन्ही वाक्य ओके. त्यामुळं 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय योग्य असणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. रवी उत्तरेकडे 5 किलोमीटर चालतो, नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालतो. तो सुरुवातीला किती ठिकाणापासून किती अंतरावर आहे? चला, हा इथं आपला रविदादा उभा आहे. ओके. रविदादा उत्तरेला गेला 5 किलोमीटर, नंतर उजवीकडे वळाला 3 किलोमीटर, नंतर परत तो उजवीकडे वळाला 5 किलोमीटर. आता रविदादा जिथून निघाला होता तिथून त्याचा अंतर किती असणार आहे मित्रांनो? हे किती आहे? 3 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता तसंच वेन डायग्रामनुसार सर्व मांजरी कुत्रे आहेत. सर्व मांजरी काय आहे? कुत्रे. हे झाले कुत्रे. यात झाल्या मांजरी. ओके. याच्यात मध्ये झाल्या मांजरी. आता सर्व कुत्रे, हे जे कुत्रे आहे गायी आहे, म्हणजे हे जे आहे हे काय आहे? गायी आहे. आता निष्कर्ष काढायचा आहे. सर्व मांजरी गायी आहेत. हो, नक्की आहेत. सर्व गायी, सर्व मांजरी काय? सर्व गायी मांजरी आहेत. आता याच्यात काय? सर्व मांजरी गायी राहू शकतात, पण सर्व गायी मांजरी आहे का? कुत्रे पण असू शकतात ना. त्यामुळे फक्त एकच निष्कर्ष ओके येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे.
अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहे. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट घेण्यासाठी, पोलीस भरती आणि MPSC ग्रुप C साठी. चला आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.